समजा आपण एक प्लास्टिकचा HDP बेड लावला तर त्याला आपल्याला 2.5-3 किलो गांडूळ लागतील. त्यानंतर एक ट्रॉली शेणखत लागेल 4-4.5 रुपयाचं शेणखत. त्यानंतर 2.5 किलो गांडूळ म्हणजे समजा आपण 400 रुपयाने किंवा 500 रुपयाने जर पकडले तर त्याचे 1000 रुपये. 1000 रुपयाची गांडूळ आणि 4,500 रुपयाच्या रॉ मटेरियल हे जर दोन्ही गोष्टी पकडल्या तर त्या दोन्ही गोष्टींचा आपण जर ठोकताळा काढला तर सर ते शेवटी आपल्याला किती गांडूळ खत मिळणार आहे. तर 900 ते 1000 किलो आपल्याला गांडूळ खत त्यातून मिळणार आहे. ते जर आपण कमीत कमी 10 ते 15 रुपयांनी म्हणजे 1 किलोचं जर विकत असेल तर 20 रुपये किलोने पण गांडूळ खताची विक्री होते. तसं आपण शेतकऱ्यांना विकणार असेल तर 10 रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री होते. मग त्याचं जर आपण 1 टन जर त्या एका बेडमधून आपल्याला जर खत मिळणार असेल तर त्यातून आपल्याला 6,000 रुपये नुसते खतातून मिळणार आहेत. त्याच्यातून जर आपण पुढं बघितलं तर वर्मीवॉश आपण कलेक्ट करू शकतो 100 रुपये लिटरप्रमाणे. जर आपण 20-25 लिटर 30 लिटर 50 लिटर जर वर्मीवॉश काढलं तर त्याचे 4-5 हजार रुपये आपल्याला मिळतील विक्रीतून. नंतर जे आपण कल्चर आपण 2.5-3 किलो जे कल्चर वापरले 500 रुपयाने म्हणजे 1000 रुपयाचं जे कल्चर वापरले ते सुद्धा डबल होणार आहे आपलं. म्हणजे त्या कल्चरमधून सुद्धा आपल्याला 1000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. मग जर आपण प्रॉफिट बघितला आपला तर 4,500-5 हजार रुपयाची जर ट्रॉली असेल तर त्याच्यात आपल्याला 5,000 रुपये खताच्या विक्रीमध्ये नफा होतो. त्यानंतर गांडूळ जे आहेत कल्चर त्याच्या विक्रीतून आपल्याला पुन्हा 1000 रुपये मिळतात. प्लस वर्मीवॉश जर वर्मीवॉशचं बघितलं आपण तर 25 रुपये ते 100 रुपये या दरम्यान प्लेन वर्मीवॉशची विक्री होते. आणि त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टमेंट करून जर विक्री केली तर 100 रुपये लिटरप्रमाणे कोणी वर्मीवॉश घेतं. आपण 50 रुपये जर लिटरप्रमाणे 50 लिटर वर्मीवॉश जरी आपण एका बेडच्या टाईम स्पॅनमध्ये जर पकडलं तर 2,500 रुपये त्याचे होतात. 11,000 प्लस 2,500 रुपये म्हणजे 13,500 रुपये आपल्याला त्यातून मिळतात. मग आपला 5,000 रुपयाचा ट्रॉलीचा खर्च जर वजा केला तर आपल्याला 8,000 ते 9,000 रुपयाच्या दरम्यान त्यातून नफा मिळू शकतो. याच्यामध्ये लेबरची कॉस्ट जर आपण 1,000 रुपये पकडली एका बेडसाठी पाणी मारणे असेल खत काढणे खत चाळणे किंवा खत पोत्यात भरणे 1,000 रुपये एका बेडची जर कॉस्ट पकडली तर ती एक कॉस्ट आपली एक्सपेन्सेसमध्ये ॲड होते. टोटल आपल्याला 8,000 ते 9,000 रुपयाच्या दरम्यान याच्यातून नफा होईल. मग आपल्याला जर मल्टिपल हा बिझनेस करायचा असेल तर आपण एका बेडच्या हिशोबाने बेडची संख्या वाढवून त्या पद्धतीने आपला नफा वाढवू शकतो.